आमदार बच्चू कडू हे आज शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत, त्यामुळे महायुतीतून बाहेर पडणार आणि महाविकास आघाडी सामील होताना अशा चर्चेनं आता उधाण आली आहे। विधानसभेची निवडणूक आहे, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आपली ताकद कशी वाढेल हा प्रयत्न करत असतो। आज बच्चू कडू शरद पवारला भेटायला गेले, आणखी कोण कुणाला भेटायला जातील, आमच्याकडे अनेक लोक येतात, म्हणून आम्ही या विषयावर एवढं गांभीर्याने पाहत नाहीत। ज्यांना आपली विधानसभेत ताकद आजमायची तो प्रत्येक माणूस तो कोणत्याही पक्षाचा असेल तो आपला प्रयत्न करत असतो, म्हणून त्यात काही गैर नाही। आणि बच्चू कडू तसे अपक्ष म्हणून त्यांचा पक्ष आणि ते अशाच पद्धतीने निवडणूक आजपर्यंत लढत आलेले आहेत, म्हणून ते गेल्याने किंवा भेटल्याने फार काही असं घटना घडतील अशातला काही भाग नाही। बीड दौऱ्यादरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे यांना शिवसेना उभाटा गटाच्या वतीने सुपाऱ्या दाखवण्यात आल्या, काय वाटतं? उभाटा गटाचं आणि राज ठाकरे साहेबांचं हे आपसातलं असलेलं वैर हे उभाटा गटाने व्यक्त केलेलं आहे। ना उभाटा गटाला मराठा आरक्षणाशी काही घेणं देणं आहे, ना इतर बाबीशी घेणं देणं आहे, परंतु राज ठाकरेंनी आमच्या इकडे येऊ नये म्हणून तर दर्शवलेला विरोध आहे आणि आता त्याचं उत्तर राज ठाकरे उभाटा गटाला देतील। सुपाऱ्या फेकणं हे प्रतिकात्मक आहे, कारण ज्या पद्धतीने सुपाऱ्या घेऊन राजकारण केलं जातं त्यावर मनसे विरोधात ही शिवसैनिकांची प्रतिक्रिया आहे, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे। हेच लोक कधी काळी राज ठाकरेंच्या पाया पडणारे लोक होते, म्हणून आता या घटनेला चोख उत्तर जे आहे ते राज ठाकरे देतील। त्याला त्यांनी आपसामध्ये झालेला त्यांचा जो काही बेबनाव आहे तो त्यांनी निपटावा आणि मला वाटतं लवकरच आता राज साहेबाच्या ला समोरे उद्धव ठाकरेंनी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेचा त्याला परिणाम निश्चित भविष्यात भोगावा लागतो। महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातला जाण्याचा सिलसिला वारंवार सुरू आहे। महिंद्राचा एक प्रोजेक्ट जो महाराष्ट्रात येणार होता तो पुन्हा एकदा गुजरातकडे गेलेला आहे। असं काही नाही आहे, एखादा प्रोजेक्ट इकडे तिकडे गेल्याने महाराष्ट्राच्या प्रगतीवर कोणताही परिणाम होत नसतो। आता परवाच्या दिवशी इथं उद्योग मंत्री येत आहेत, आता 2000 कोटीचे प्रकल्पाचे आम्ही आता भूमिपूजन करतो, म्हणून आता महाराष्ट्र हा समृद्धीकडे चाललेला आहे। महाराष्ट्र हा एक नंबर आहे आणि तो एक नंबरच राहील। शेवटचा प्रश्न, उद्या मुख्यमंत्री संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येतात, कसा दौरा असेल आणि काय नियोजन करण्यात आलं? उद्या मुख्यमंत्री संभाजीनगरच्या दौऱ्यावर येतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यासाठी जे 5 कोटीचा निधी दिला आहे त्या कामाचं भूमिपूजन करणार आहेत। संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं ते त्या सुशोभीकरणाचं त्याचं भूमिपूजन करणार आहेत आणि कार्यकर्त्याशी भेटीगाठी घेऊन ते जाणार आहेत। परंतु 12 तारखेला पुन्हा विभागवार सर्व शिवसेना, भाजप आणि अजितदादाच्या राष्ट्रवादी यांचा एक मेळावा संत एकनाथ नाट्यगृहामध्ये सकाळी 11 वाजता होणार आहे। या बैठकीला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप शिवसेनेचे काही नेते, प्रमुख नेते हे मार्गदर्शन करणार आहेत। निवडणुकीचा विधानसभेचा आता प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे आणि पुढच्या 8-10 दिवसानंतर या सगळ्या महायुतीच्या नेत्यांच्या या मतदारसंघावाईज सभा घेण्याचं आम्ही आयोजन केलेलं आहे। म्हणून मुख्यमंत्री उद्या येऊन जातील, परंतु त्यानंतर गेली 15 दिवसांतर मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी त्यांच्या प्रचंड अशा जाहीर सभा होणार आहेत आणि विधानसभेचा रणशिंग हे फुंकल्या जाणार आहे। नारायण राणे यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरे गेले त्यावेळेस शिवसेना पक्ष हा संपलेला होता, कसं बघताय? नारायण राणे त्या काळातले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते होते, त्यांनी काय वक्त केलं त्याला मी उत्तर देणार नाही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।